असतं किंवा त्याच्या बँड असल्यावर पाणी बाहेर निघतं, तेच पाणी तुम्ही काल मुंब्राच्या रस्त्यावर बघितलं आणि तो क्रॉस करून समोरच्या अमृतनगर समोरच्या भागात पण गेला, म्हणजे मुंब्रा इंग्लिश स्कूल आणि त्या परिसरात पण शिरला। कौसामध्ये पण तीच प्रकार झाला। नाले छोटे झालेले आहेत, नालेमध्ये स्वच्छता बरोबर झालेली नाही आहे, तर त्याच्यामुळे हे पूर्ण दुर्लक्षित निष्काळजीपणामुळे आज नागरिकांना त्याचा भुर्दंड भोगावा लागला। आणि काल नाटक किंग स्वतःला दाखवण्यासाठी गेले, पण हे पाणी मागच्या वर्षी पण भरला होता, पण लोकांचा रोष माझ्या अंगावर येऊ नये म्हणून चालत गेले आले। पण आमचं एवढं म्हणणं आहे, 15 वर्ष तुम्हाला दिलं, 15 वर्षात तुम्ही तिथे असताना अशा अनेक वेळा पाऊस तिथे पडलं, पण आजपर्यंत त्याचा मार्ग का निघाला नाही? आम्हाला आमदारांना तो प्रश्न आहे, तुम्ही काय त्याच्या बाबतीत केलेलं आहे? तुम्ही हे आज जे नुकसान भरपाई झालेली आहे, स्वतःचा विकास केला पण नागरिकांना तसंच ठेवलंय। आणि एवढे मोठे प्रमाणावर मतामध्ये मग्न असलेले, गुरमीमध्ये असलेल्या आमदारांना चालताना मला खूप आनंद झाला का त्यांनी त्यांचा विकास बघायला मुंब्र्यात तरी आले 15 वर्षात। साहेब, आपण जर पाहिलं तर मुंब्रामध्ये सर्वसामान्य कुटुंबाचे लोक राहतात, डेली कमवणारे खाणारे लोक असतात, पण ज्या पद्धतीने पाऊस त्यांच्या घरामध्ये घुसला होता, अक्षरशः झोपून काढला होता, परंतु तुमच्या माध्यमातून मुंब्र्यातल्या त्या जे अक्षरशः ज्यांच्या घरातलं नुकसान झालेलं आहे त्यांना नजीमुल्ला कशा पद्धतीनं आव्हान असेल? आम्ही एवढंच म्हणतो की आज आम्ही कायदेशीररित्या प्रशासनाला कुठे पळता कामा नाही म्हणून आम्ही GR सकट मागणी करतो। आमची मागणी काही राजकीय पेपरमध्ये कटिंग येण्यासाठी किंवा फोटो येण्यासाठी नव्हे, आम्ही सहसा साधा पत्र पण देऊ शकतो, पण आम्ही शासनाची आठवण करून देतोय का हे GR आहे, याची अंमलबजावणी तुम्ही करायला पाहिजे। कलेक्टरला आठवण करून देतोय की ते GR ची इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे आणि मदतीचा हात जायला पाहिजे।